बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे मनात आहे ते सर्व स्पष्ट आहे। सत्ता येते सत्ता जाते, मात्र नाते आणि मैत्री कायम राहायला हवी हेच सांगण्यासाठी आम्ही राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली आहे, असा दावा आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे। आदित्य ठाकरे यांनी काल राहुल गांधी आणि आज केजरीवाल यांची भेट घेतली। त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। त्यावेळी ते बोलत होते। महाराष्ट्र आणि दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतील पक्षांची ही पहिलीच भेट मानली जात आहे। यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की अरविंद केजरीवाल यांनी मागील 10 वर्षात दिल्लीत जे काम केलं ते दिल्लीतील सर्व जनतेला माहीत आहे। मात्र ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये निवडणूक आयोगाचा मोठा हात आणि आशीर्वाद होता, त्यामुळे भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाचे आभार मानायला हवेत। काल राहुल गांधी आणि आज अरविंद केजरीवाल यांच्याशी माझी चर्चा झाली। इंडिया गठबंधन असो किंवा आम्ही सर्व घटक पक्ष, आमची पुढची स्टेप काय असावी यावर चर्चा होणं आवश्यक आहे, कारण आपली लोकशाही पारदर्शक राहिलेली नसल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे। जनतेचा आणि माध्यमांचा आवाज आम्ही बुलंद करत राहणार आहोत। रस्त्यावरची लढाई लढावी लागली तर ती देखील लढण्याची आमची तयारी असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे। दिल्ली विधानसभा निवडणुकीतील निकालाचे विश्लेषण प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने करत असतो, मात्र आमच्याकडून जे नाते आहे, जी मैत्री आहे ती कायम राहणार असल्याचं ते म्हणाले। अनेक मतदारसंघात मतदारांची नावे यादीतून काढण्यात आली, त्यावर विचार करणं आवश्यक असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे। जेव्हा आमच्या भेटी होतात त्यावेळी निवडणुकीचे निकाल यावर आमच्या चर्चा होतच असते। याचा अभ्यास केल्यानंतर वाढलेले मतदार आणि शेवटच्या 1 तासात झालेलं मतदान याच्या व्हिडिओ फुटेजवर बोलायला निवडणूक आयोग तयार नाही। याच पॅटर्न महाराष्ट्र, हरियाणा, दिल्ली सगळीकडेच दिसून येत असल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे खासदार संजय जाधव यांनी पत्रकारांवर आरेरावी केली आहे। दिल्लीमध्ये आयोजित सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांसह स्नेहभोजनाला ठाकरे गटाचे खासदार गेले होते। यावर त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता। यावरून जाधव यांनी पत्रकारांनाच उलट प्रश्न विचारला आहे। आदित्य ठाकरे हे सध्या दिल्ली दौऱ्यावरती आहेत। या दरम्यान सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी स्नेहभोजनाला बोलावलं तर पक्षातील वरिष्ठांना विचारल्याशिवाय जाऊ नका, असे आदेश त्यांनी खासदारांना दिले आहेत। यावर ठाकरे गटाचे खासदार नाराज असल्याचं बोललं जात आहे। त्यांच्या मनातील हा रागच त्यांनी पत्रकारांवर काढला का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे। शिवसेनेच्या मंत्र्यांच्या वतीने स्नेहभोजन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे गटाचे 3 खासदार उपस्थित होते। याबाबतचं वृत्त प्रकाशित झाल्यानंतर दिल्ली दौऱ्यावर असलेले आदित्य ठाकरे यांनी मंत्र्यांनी बोलावल्यावर जाण्याआधी पक्षाची परवानगी घ्यावी असे आदेश दिले आहेत। आदित्य ठाकरे यांच्या आदेशामुळे ठाकरे गटाचे खासदार नाराज असल्याचं बोललं जात आहे। मंत्र्यांनी स्नेहभोजनाला बोलावल्यानंतर जावं लागतं असं या खासदारांनी बोलून दाखवलं आहे। या संदर्भात खासदार संजय जाधव यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी थेट आरेरावीची भाषा केली। त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या आदेशामुळे आलेला मनातील राग यांनी पत्रकारांवर काढला का, असा प्रश्न उपस्थित होत आहे। बीडच्या राजकारणात वरचष्मा असणाऱ्या पंकजा मुंडे आणि त्यांचे बंधू धनंजय मुंडे यांच्यात मनोमिलन झाल्याचं सांगण्यात येत आहे। सध्या हे दोन्ही भावंड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत, पण धनंजय मुंडे हे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडामुळे काहीशे अडचणीत सापडलेत। त्यांना वंजारी समाजाचं श्रद्धास्थान असणाऱ्या भगवानगडाने पाठिंबा दिला आहे, पण तरीही त्यांच्या मागचे शुक्लकास्ट संपलेलं नाही। त्यातच पंकजा मुंडे यांनी महासांगवी येथे केलेल्या एका विधानामुळे त्यांच्या मनात धनंजय मुंडे यांच्याविषयी अजूनही आडी असल्याचे संकेत मिळत आहेत। बीडच्या पाटोदा तालुक्यातील महासांगवी येथे परवा एका धार्मिक कार्यक्रम झाला। या कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी राजकारणात काम करणाऱ्यांनी धर्मात हस्तक्षेप करू नये असं सूचक विधान केलं होतं। एवढंच नाही तर एका भेटीतून एखादा गड आणि तेथील लोक आपली होतात असं कुणाला वाटत असेलही, पण आपल्याला तसं वाटत नाही असंही त्या म्हणाल्या होत्या। आता त्यांच्या या विधानाचे विविध अर्थ काढले जात आहेत। विशेषतः त्यांच्या या विधानाचा मंत्री धनंजय मुंडे यांनी भगवानगडाला दिलेल्या नुकत्याच भेटीशी संबंध जोडला जात आहे। पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात भगवान बाबांवर झालेल्या काही आरोपांचाही दाखला दिला होता। भगवान बाबांवर काही लोकांनी आरोप केले होते, त्यानंतर त्यांनी आपले तत्व आणि सत्व जपण्यासाठी स्वतःला मोठी शिक्षा करून घेतली होती असंही त्या म्हणाल्या होत्या। याचाही संबंध संतोष देशमुख हत्याकांडामुळे अडचणीत सापडलेल्या धनंजय मुंडे यांच्याशी जोडला जात आहे। बीडच्या सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांच्या मागे हात धुवून लागलेल्या भाजप आमदार सुरेश धस यांना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी भेट नाकारल्याची चर्चा आहे। यामुळे ते अजित पवारांची भेट न घेताच पुण्याहून बीडच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती आहे। बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी निर्गुण हत्या करण्यात आली होती। या प्रकरणाशी संबंधित खंडणी प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांना अटक करण्यात आली आहे। त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाईही करण्यात आली आहे।
भाजप आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणी अत्यंत आक्रमक भूमिका घेत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धस यांना भेट नाकारल्याची चर्चा आहे। सुरेश धस बीडचे पालकमंत्री असणाऱ्या अजित पवारांची भेट घेऊन धनंजय मुंडे यांच्या कारकिर्दीतील म्हणजेच 2019 ते 2024 पर्यंतच्या जिल्हा नियोजन विभागाच्या कामांच्या चौकशीची मागणी करणार होते, पण अजित पवारांच्याकडून धस यांना भेटीची वेळ देण्यात आली नाही। त्यामुळे अजित पवारांनी धस यांना भेटणं टाळलं का असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे। सूत्रांच्या माहितीनुसार अजित पवारांची वेळ न मिळाल्यामुळे सुरेश धस पुण्याहून बीडच्या दिशेने रवाना झालेत। उल्लेखनीय बाब म्हणजे अजित पवारांनी या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्या काळातील 2023-24 या आर्थिक वर्षातील जिल्हा नियोजन विभागाच्या कामाची चौकशी करण्याचे आदेश दिलेत, पण सुरेश धस यांनी या चौकशीची व्याप्ती 2019 ते 2024 पर्यंत वाढवण्याची मागणी केली आहे। धनंजय मुंडे राज्याच्या सामाजिक न्याय विभागाचे मंत्री असताना जिल्हा नियोजन विभागाच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे असंही त्यांचं म्हणणं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या एका बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा दांडी मारली आहे। यामुळे शिंदे यांची नाराजी अजूनही कायम असून सत्ताधारी महायुतीची वाटचाल अस्थिरतेच्या दिशेने होत असल्याचा दावा केला जात आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी एक महत्त्वाची बैठक बोलावली होती। ही बैठक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असणाऱ्या नगरविकास खात्याशी संबंधित होती। त्यामुळे या बैठकीला शिंदे यांची उपस्थिती अत्यंत महत्त्वाची होती, पण शिंदे यांनी आपल्या पूर्वनियोजित कार्यक्रमांचा दाखला देत या बैठकीकडे पाठ फिरवली। यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चेला उधाण येत आहे। उल्लेखनीय बाब म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी नुकतीच उद्योग खात्याचे अनेक निर्णय प्रशासकीय पातळीवर परस्पर घेतले असल्याची नाराजी व्यक्त केली होती। या प्रकरणी त्यांनी आपल्या खात्याचे प्रधान सचिव आणि MIDCचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाही पत्र लिहिलं होतं। विशेषतः शिवसेनेच्या इतरही काही मंत्र्यांनी खाजगी स्वी सचिव आणि OSDच्या नियुक्त्यांवरही मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून अंकुश ठेवला जात असल्याची थेट नाराजी व्यक्त केली होती। त्यातच पालकमंत्र्यांच्या नियुक्तीवरूनही शिवसेनेत प्रचंड खदखद असल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीला दांडी मारल्याचं सांगण्यात येत आहे। गेल्या अनेक दिवसांपासून राजन साळवी उद्धव ठाकरेंची साथ सोडणार अशी चर्चा होती। काल त्यांनी पक्षातील उपनेतेपदाचा राजीनामा दिला। ते आज दुपारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करणार आहेत। हा उद्धव ठाकरे गटासाठी कोकणात मोठा धक्का मानला जात आहे। यावर ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया देत शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला। उद्धव ठाकरेंची माणसे गळाला लावण्याचं काम रोज सुरू असून उद्धव साहेब झुकत नसल्याने हे सोडाचं राजकारण सुरू असल्याची टीका भास्कर जाधव यांनी केली आहे। काही लोक दबावाला तर काही सरकारी यंत्रणांना बळी पडतात असंही ते म्हणाले। भास्कर जाधव म्हणाले, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडण्यासाठी जाणीवपूर्वक काही लोकांनी प्रयत्न केले। उद्धव ठाकरेंसोबत असणारा माणूस हा कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपल्या गळाला लावण्याचं काम हे सातत्यानं सुरू आहे। राजन साळवी यांचा शिंदे गटातील प्रवेश हा त्यातीलच एक प्रकार आहे। आमचे जुने सहकारी माजी आमदार राजन साळवी हे देखील आज पक्षप्रवेश करणार असल्याचं कळालं आहे। उद्धव ठाकरे यांना कोणत्याही प्रकारे त्रास द्यायचा हा एक कलमी कार्यक्रम महाराष्ट्रात गेली 3 वर्ष सुरू आहे। हे सर्व थांबवण्यासाठी त्या पातळीवर प्रयत्न होत आहेतच। काही लोक जात असल्यामुळे आनंद होतोय असा भाग नाही। पक्षप्रमुख आपल्या पद्धतीने लोकांना थांबवण्याचा, त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतात आणि तो करावाच लागतो, परंतु काही लोकांना वेगवेगळ्या मार्गाने आपल्याकडे येण्यास भाग पाडण्याचं काम सुरू आहे। येथे काही लोक आमिषाला बळी पडत आहेत, काही लोक दबावाला बळी पडत आहेत, काही लोक सरकारी यंत्रणांचा बळी होत आहेत। अशा वेगवेगळ्या मार्गाने उद्धव ठाकरेंना त्रास द्यायचं काम सुरू आहे। ते जाणीवपूर्वक केलं जात आहे। काही लोक पक्ष सोडून जातात, पण आम्ही देखील त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतो असंही जाधव म्हणाले। शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार केल्यामुळे संजय राऊत कमालीचे नाराज झाले होते। यावरून राऊतांनी शरद पवारांवर टीका देखील केली होती। ठाकरे गटाकडून संजय राऊत यांची पाठराखण करण्यात आली होती। सकाळी संजय राऊत यांनी थैथयाट केला, तर त्यांच्याच पक्षाचे 3 खासदार एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या खासदाराने आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला हजेरी लावली होती। यावरून राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे। तर आम्ही केवळ स्नेहभोजनाला गेलो होतो, त्याशिवाय दुसरा कोणताही विषय नाही असं स्पष्टीकरण ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी दिलं। शिंदे गटाचे नेते आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी नवी दिल्ली येथे सर्व खासदारांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवला होता। या स्नेहभोजनाला ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर आणि भाऊसाहेब वागचौरे हे उपस्थित होते। दुसरीकडे मंगळवारी झालेल्या एकनाथ शिंदे यांच्या सत्कार सोहळ्यातही ठाकरे गटाचे खासदार संजय दीना पाटील यांनी उपस्थिती दर्शवली होती। या सर्व घडामोडी पाहता शिवसेना शिंदे गटाकडून सुरू असलेलं ऑपरेशन टायगर यशस्वी होत आहे का असा सवाल उपस्थित होत आहे। दरम्यान
दिल्लीत अधिवेशनाच्या निमित्ताने आल्यावर महाराष्ट्रातील सर्व खासदार राजकीय भेदाभेद पक्ष विसरून एकत्र येतात। त्याचप्रकारे ठाकरे गट आणि शिंदे गट असे विभागले गेलेले मात्र मुळात जुने सहकारी असलेले खासदार एकत्र आले असावेत असा अंदाज वर्तवला जात आहे। मात्र सकाळी संजय राऊतांनी टीका केली असताना रात्री ठाकरेंचे खासदार एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांच्या स्नेहभोजनाला गेल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत। उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून मराठ्यांच्या स्वाभिमानाचा अपमान केला गेला असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केला आहे। हे सर्व मराठा समाज पाहत असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्या गेलेल्या महाजी शिंदे पुरस्कारावरून संजय राऊत यांनी टीका केली होती, त्याला आता ज्योतिरादित्य सिंधिया यांनी प्रत्युत्तर दिलं आहे। बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श नाकारून जेव्हा हिंदुत्वाचाच नव्हे तर मराठ्यांच्या स्वाभिमानाचा अपमान करून त्यांना मराठा सन्मान कसा समजणार असा प्रश्न ज्योतिरादित्य सिंधिया यांनी उपस्थित केला आहे। ज्यांनी स्वतःच्या समाजात आपला आधार आणि आदर गमावला आहे ते इतरांच्या आदराने त्रस्त असल्याचा आरोप देखील त्यांनी केला। यासंबंधी ज्योतिरादित्य सिंधिया यांनी एका पोस्टच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्या पक्षावर निशाणा साधला आहे। यासंबंधी ज्योतिरादित्य सिंधिया यांनी एका पोस्टच्या माध्यमातून संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षावर टीका केली। आपल्या पोस्टमध्ये सिंधिया म्हणाले की मराठा समाज सर्व काही पाहतोय। बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श नाकारून केवळ हिंदुत्वाचाच नव्हे तर मराठ्यांच्या स्वाभिमानाचाही अपमान करून मराठा सन्मान कसा समजणार। ज्यांनी स्वतःच्या समाजात आपला आधार आणि आदर गमावला आहे ते इतरांच्या आदराने त्रस्त आहेत।